तिसरी टर्म घेऊ आपण कॉन्सन्ट्रेशनची, मोलॅरिटी आणि नंतर मोलॅलिटी. मोलॅरिटी याला युनिट आहे मोल पर लिटर, हे युनिट आहे मोलॅरिटीचं. आता याची व्याख्या कशी करतात ती व्याख्या सांगतो आहे आणि नंतर मग सोल्युशन तयार कसं करतात तेही आपण पाहूया. मोलॅरिटी इट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिसॉल्व्ड पर लिटर ऑफ सोल्युशन, पर लिटर ऑफ सोल्युशन, पर लिटर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हटलं टाकलं तरी चालेल. द नंबर ऑफ moles of solute, number of moles of solute dissolved in 1 liter volume. 1 liter that is 1 dm cube. 1 लिटर 1 dm cube म्हटलं तरी चालेल. 1 liter volume of solution, not solvent, at given temperature is called molarity. Definition चांगली पाठ करा. काय म्हटलं आपण? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट dissolved in 1 liter of solution at given temperature, because the term depends on temperature. At given temperature is called as a molarity and the unit of molarity is mole per liter. याच्यासाठी फॉर्म्युला अगोदरच आपण घेऊया आणि नंतर याचा अर्थ पण समजावून सांगतो डेफिनेशनचा. याचा फॉर्म्युला तयार होतो आहे कॅपिटल एम म्हणजे मोलॅरिटी, यासाठी आपण कॅपिटल एम लिहिणार आहोत आता, इज इक्वल टू मोलॅरिटी नंबर ऑफ मोल्स, मोल्स ऑफ number of moles of solute divided by volume of solution in liter, mole per liter. This is the formula. Molarity is equal to number of moles of solute, of course present in the solution, number of mole of solute divided by volume of the solution in liter. लिटर मध्ये घेतलं तर हा फॉर्म्युला कोणी इथे ml मध्ये घेईल. ml मध्ये जर समजा हे आपण घेतलं तर काय होईल पहा, m इज इक्वल टू दॅट इज मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. आता हे लिटर मध्ये आहे, हे जर तुम्ही ml मध्ये घेतलं तर त्याचं रूपांतर जर तुम्हाला लिटर मध्ये करायचं असेल तर डिवायडेड बाय 1000 करावं लागेल. हा इकडे गेला, मग हे झालं आता 1000. हा झाला फॉर्म्युला तयार. हा तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला मोलॅरिटी लगेच काढता येईल. नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे, वेट इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास, बरोबर. त्या आत्ता अगोदरच्या टर्म मध्ये सांगितलं मी. पण नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन लिटर और व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन ml मल्टिप्लाइड बाय 1000 करा, आपल्याला मोलॅरिटी सोल्युशनची काढता येते. आता नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे तेही सांगितलं मी. हे कोण आहे सोल्यूट, सोल्यूट साठी समजा आपण W2 ग्रॅम एवढा सोल्यूट घेतला, समजा त्याचं मोलार मास M2 आहे, multiplied by volume of solution in ml multiplied by 1000. हाही फॉर्म्युला चालतो, कारण आता हे नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे, वेट इन ग्रॅम. समजा W2 पदार्थ ग्रॅम मध्ये घेतला आपण सोल्यूट, त्याचं मोलार मास M2 आहे असं आहे, असं आपण समजलं तर W2 डिवायडेड बाय M2 ते झालं नंबर ऑफ मोल्स, म्हणजे ही टर्म W2 डिवाइड बाय M2 व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन ml आणि मल्टिप्लाइड बाय 1000. मग आता यानुसार आपल्याला मोलॅरिटी काढता येते. मग आता डेफिनेशन पाठ करा आणि ते सोल्युशन तयार कसं करायचं ते पण सांगतो. द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिसॉल्व्ड इन 1 लिटर व्हॉल्यूम ऑफ द सॉल्व्हेंट. 1 लिटर सोल्युशन मध्ये
किती मोल सोल्यूट विरघळलेला आहे हे आपण या टर्म नुसार सांगत असतो. मग आता 1 मोलार सोल्युशन म्हणजे काय? मी म्हटलं आता 1 मोलार सोल्युशन तुम्हाला तयार करायचं आहे. प्रत्यक्ष एक्झाम्पलच घेऊ आपण. ठीक आहे. याच फॉर्म्युल्याने आपल्याला मोलॅरिटी पण काढता येते. मागच्या टर्म मध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं होतं ज्याचं मोलार मास तुम्हाला माहिती आहे किती 40 ग्रॅम. मग आता सोल्युशन कसं तयार करणार पाहूया आपण. आपल्याला तयार करायचं आहे 1 मोलार सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. हे तयार करायचं आहे. मग आपण कसं तयार करणार हे जर समजलं तर आपल्याला डेफिनेशन पण समजेल. ठीक आहे. आता 1 मोल NaOH म्हणजे किती 40 ग्रॅम. एनी डाऊट 40 ग्रॅम. सोडियम हायड्रॉक्साईडचं मोलार मास आहे मॉलिक्युलर मास मोलार मास 40 ग्रॅम. 40 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे 1 मोल झालं आहे. आता 1 लिटर सोल्युशन म्हटलेलं आहे आपण बरोबर आहे. प्रेझेंट असेल तर ते 1 मोल होईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला 1 मोलार सोल्युशन कसं तयार करण्यात येईल पहा. आता मी हे एक मेजरिंग सिलेंडर घेतो इथे. ठीक आहे. आपल्या लॅब मध्ये असतं मेजरिंग सिलेंडर घेतो आहे. इथे आता मार्किंग आहे 100 ml, हे 200 ml, हे 300 ml अँड सो ऑन. इथे समजा आहे 1 लिटर म्हणजेच किती 1000 ml. ही एक मार्किंग आहे इथे. याला काय म्हटलं मी मेजरिंग सिलेंडर. आपल्याला 1 मोलार सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन तयार करायचं आहे. पण त्याचा अर्थ काय होतो आणि किती पदार्थ घ्यावा लागेल पहा. 1 मोल म्हणजे किती 40 ग्रॅम मोल पर लिटर सोल्युशन. मग 1 लिटर सोल्युशन मध्ये 40 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड विरघळलेलं राहील. हा झाला त्याचा अर्थ. मग आता हे तयार कसं करतात. अगोदर आपण थोडस एवढं वॉटर घेतलेलं आहे प्युअर वॉटर. साधारणतः 300-400 ml पर्यंत आपण वॉटर घेतलं. आता याच्यामध्ये मी टाकतो 40 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड. 40 ग्रॅम म्हणजे किती टाकलं मी 1 मोल. 1 मोल 40 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड टाकलं. त्याला मी स्टर केलं. आता टाकल्यानंतर हे विरघळलं. ठीक आहे. आता याच्यात सोडियम हायड्रॉक्साईड विरघळलं. मग त्यानंतर मी काय केलं आता याच्यात वॉटर टाकतो आहे पुन्हा. आता मी टाकलं वॉटर कुठपर्यंत टाकतो मी आता 1 लिटर पर्यंत. आता पहा हे झालं सोल्युशन तयार. हे कोण तयार झालं सोल्युशन. सोल्युशनचा एकूण व्हॉल्यूम किती 1 लिटर. आणि या 1 लिटर मध्ये किती पदार्थ विरघळलेला आहे सोडियम हायड्रॉक्साईड 40 ग्रॅम म्हणजेच किती 1 मोल. मग 1 मोल पर लिटर. मग याची कॉन्सन्ट्रेशन झालं 1 मोलार सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. आता जर समजा आपल्याला मी असं म्हटलं असतं की 0.5 मोलार NaOH सोल्युशन. मग आता हे तुम्ही कसं तयार केलं असतं. हे तर 1 मोलार झालं. 0.5 मोलार तयार करायचं असेल तर आपण काय करायचं अर्धा मोल आहे हे नाही का. म्हणजे मी काय केलं असतं 20 ग्रॅम घेतलं असतं. आणि हीच प्रोसिजर 20 ग्रॅम म्हणजे किती आता 0.5 मोल याच पद्धतीने तयार करा. हे झालं 1 लिटर मध्ये अर्धा मोल म्हणजे 0.5 मोलार NaOH सोल्युशन. मग मोलार मास एवढा पदार्थ जेव्हा 1 लिटर सोल्युशन मध्ये विरघळलेला असतो तेव्हा त्याला म्हणायचं 1 मोलार सोल्युशन. 1 मोल पर लिटर सोल्युशन. इट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. टेम्परेचर कमी जास्त झालं तर व्हॉल्यूम कमी जास्त होतो. म्हणून ही टर्म कशावर अवलंबून असते टेम्परेचरवर. मग आता मोल पर लिटर म्हणजेच मोलॅरिटी मध्ये काही अडचण आहे का पहा. कोणत्याही पदार्थाचं असं 1 मोल 2 मोल. आता मी जर 80 ग्रॅम घेतलं असतं तर 2 मोलार NaOH सोल्युशन तयार झालं असतं. मी जर 10 ग्रॅम घेतलं असतं तर 0.25 मोलार सोल्युशन इथे तयार झालं असतं. मग पदार्थाचं मोलार मास जर तुम्हाला माहिती असेल तर तेवढा पदार्थ 1 लिटर सोल्युशन मध्ये विरघळून घ्यायचा. काय करायचं नाही आपल्याला. आपण असं केलं का की 1 लिटर वॉटर घेतलं मग पदार्थ टाकला का नाही. ते नाही चालणार आपल्याला. आपल्या 1 लिटर सोल्युशन मध्ये तेवढा पदार्थ विरघळलेला आहे. याला म्हणायचं मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. ठीक आहे. आता मोलॅरिटी नंतर आपण जाऊया मोलॅलिटीकडे. आता मोलॅरिटीचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आलेला आहे. आता समजा मी जर असं म्हटलं फॉर्म्युल्यानुसार पहा तर मी काय केलं समजा
15 ग्रॅम पदार्थ घेतला, इथे 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साइड NaOH, it is dissolved in 500 ml solution, म्हणजे 500 ml सोल्युशन. 15 ग्रॅम पदार्थ 500 ml सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहे, तर याची आता मोलॅरिटी किती होईल? मग आपल्याला हे काढावं लागेल. कॅपिटल M, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml मल्टीप्लाइड बाय 1000, हा फॉर्म्युला आहे आपला. मग M, नंबर ऑफ मोल्स कसे काढणार मी? वेट इन ग्रॅम डिवाइडेड बाय इट्स मोलार मास, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml आणि मल्टीप्लाइड बाय 1000 टाकावर किमती पहा मोलॅरिटी येईल की नाही तुम्हाला. हा W2 म्हणजे कोण? वेट ऑफ द सोल्यूट इन ग्रॅम. किती ग्रॅम घेतला तुम्ही? 15 ग्रॅम. ठीक आहे. त्यानंतर मोलार मास किती? M2 त्याचं 40. त्यानंतर हा व्हॉल्यूम किती झाला? ml मध्ये तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हटलंय मी डायरेक्टली, हे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आणि मल्टीप्लाइड बाय 1000. बरोबर आहे. म्हणजेच काय होईल ते आता? हे 2 15 दुनी 30 भागीला 40 म्हणजेच किती? 3/4. म्हणजेच किती? कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला. 3/4 मग 0. आता हे 30 भागीला 4 जर केला आपण तर काय होईल पहा बरं? 0.5 7 चौक 28. बरोबर आहे. 2 आणि 4 पंच 0.75 मोल पर लिटर. पहा 3/4. मग आपल्याला अशा पद्धतीने काय काढता येतं? मोलॅरिटी काढता येते. मोल पर लिटर आपल्याला काढता येते. ठीक आहे. आता आपण पुढच्या टर्मकडे जाऊया, चौथ्या आणि शेवटच्या टर्मकडे जाऊया. ते म्हणजे मोलॅलिटी म्हणजे काय आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे. मोलॅलिटी, चौथी टर्म. मोलॅलिटी याच्यासाठी स्मॉल m आणि याचं युनिट आहे मोल पर किलोग्रॅम. ते मोल पर लिटर होतं, आता हे मोल पर किलोग्रॅम आहे. कॅपिटल M हा स्मॉल m. मोलॅलिटी, it is the number of moles of solute dissolved per kilogram of the solvent. बघा डेफिनेशन. The number of moles of solute dissolved in 1 kilogram of solvent called molality. It not depends on temperature again. Number of moles of solute dissolved per kilogram of the solvent. 1 किलो सॉल्व्हंट तुम्हाला आता मोजून घ्यायचं आहे. इथे व्हॉल्यूम नाही घ्यायचं आपल्याला. 1 किलो सॉल्व्हंट म्हणजे वॉटर मध्ये सोल्युशन जर तयार करायचं असेल तर 1 किलो वॉटर घेतलं तुम्ही आणि त्याच्यामध्ये 1 मोल पदार्थ मी टाकला, ते झालं मोल पर किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट. ऑफकोर्स नॉट सोल्युशन. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट डिझॉल्व्ड पर किलोग्राम और इन 1 किलोग्राम दॅट इज 1000 ग्रॅम ऑफ द सॉल्व्हंट इज कॉल्ड एज ए मोलॅलिटी. आणि युनिट काय? मग मोल पर किलोग्राम. मग याच्यासाठी फॉर्म्युला स्मॉल m इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. बरोबर आहे. म्हणजेच कोण आपलं W2 डिवायडेड बाय M2 आणि इथे मास ऑफ सॉल्व्हंट, मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम. चला फॉर्म्युला तयार. किलोग्राम मध्ये घ्या. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट W2 डिवायडेड बाय M2 हे झाले नंबर ऑफ मोल्स आणि डिवायडेड बाय कोण मत? मास ऑफ द सॉल्व्हंट इन किलोग्राम. जर समजा तुम्ही हे ग्रॅम मध्ये घेतलं तर मग पुन्हाच
number of moles of solute, बरोबर आहे, डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम, आणि ग्रॅम मध्ये त्याचं किलोग्रॅम मध्ये करा डिवायडेड बाय, ते वर गेला म्हणजे किती झालं इंटू 1000. आता या फॉर्म्युल्यात तुम्ही किंमत टाका, तुम्हाला मोलॅरिटी मिळते. तिथे मोलॅरिटी मध्ये कोण होतं, तिथे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन होतं, आणि इथे कोण आलेलं आहे, मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम. ग्रॅम मध्ये घेतलं बिघडत नाही, इंटू 1000 करा, दोन्ही सारखंच आहे. आता फॉर एक्झाम्पल आता आपल्याला 1 मोलाल सोल्युशन तयार करायचं, तर ते तुम्ही कसं तयार कराल, मग तेच सोडियम हायड्रॉक्साईडचं जर आपण घेतलं उदाहरण, तर पहा 1 मोलाल सोल्युशन मला सोडियम हायड्रॉक्साईडचं घ्यायचं. आता मला व्हॉल्यूम घ्यायची गरज आहे का, नाही. मग काय केलं आपण आता, 1 मोलाल NaOH सोल्युशन तयार करायचं. मोलार मास किती आहे याचं, मोलार मास ऑफ NaOH 40 ग्रॅम, 40 ग्रॅम, बरोबर आहे. मग आता आपल्याला 1 मोलाल सोल्युशन तयार करायचं असेल तर 1 किलोग्रॅम वॉटर घ्या. 1 किलो वॉटर घेतलं तुम्ही, बरोबर आहे, 1 किलो वॉटर किंवा 1000 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता काय करायचं आहे, हे घेतलं आपण बिकर किंवा सिलेंडर, 1 kg वॉटर, आणि याच्यामध्ये आता तुम्ही जर हे 40 ग्रॅम NaOH टाकलं, आता हे सोल्युशन तयार झालं, बरोबर आहे की नाही. हे सोल्युशन आता मी याला काय म्हणेल, 1 मोलाल सोल्युशन म्हणेल. का बरं, मोल पर किलोग्रॅम. 1 किलो सॉल्व्हंट मध्ये 1 मोल पदार्थ विरघळलेला आहे, बरोबर आहे. 1 किलो सॉल्व्हंट मध्ये 1 मोलार सोल्यूट विरघळलेला आहे. हे जे सोल्युशन तयार झालं याला मी 1 मोलाल सोल्युशन म्हणेल. 20 ग्रॅम विरघळलं असतं तर काय म्हटलं असतं आपण, 0.5 मोलाल सोल्युशन. 10 ग्रॅम असतं तर 0.25 म्हटलं असतं मोलार, मोल पर किलोग्रॅम. आता ही आहे अशी चौथी टर्म, बरोबर आहे. 4 टर्म कॉन्सन्ट्रेशनच्या आहेत. ह्या समोर प्रकरणामध्ये मोलॅरिटी, पर्सेंटेज, मोल फ्रॅक्शन या सगळ्यांचा विचार प्रकरणामध्ये होणार आहे. तसे ह्या 4ही टर्म आता 11वीच्या अभ्यासक्रमात आहेत, आणि इथून पुढे आपला आता 12वीचा जो पार्ट आहे आपला सोल्युशनचा, तो आपण कंटिन्यू करू पुढच्या तासाला. ठीक आहे. L1, L2, लेसन 1, लेसन 2, लेसन 3 म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहिला पार्ट कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, त्याच्यासाठी मी हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग आज आपल्याला अतिशय महत्वाचं 4-5 डेफिनेशन, इथपर्यंतचा पार्ट मध्ये काय काय माहिती झालं. सोल्युशन कशाला म्हणायचं, होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more than 2 pure substances called as a true solution. त्यानंतर बायनरी सोल्युशन म्हणजे कोण, 1 सोल्यूट 1 सॉल्व्हंट कॉल्ड एज ए बायनरी सोल्युशन. लाईक डिझॉल्व इन लाईक म्हणजे काय, पोलार सोल्यूट पोलार सॉल्व्हंट मध्ये विरघळतो, नॉन पोलार सोल्यूट नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये विरघळतो. कोणत्या स्टेट मध्ये सोल्यूट आहे, कोणत्या फिजिकल स्टेट मध्ये सॉल्व्हंट आहे, यानुसार सोल्युशनचे 9 वेगवेगळे प्रकार पडतात. सॉलिड सॉलिड, सॉलिड लिक्विड, सॉलिड गॅस, लिक्विड सॉलिड, लिक्विड लिक्विड, लिक्विड गॅस, त्यानंतर सॉलिड गॅस, लिक्विड गॅस आणि गॅस गॅस, असे 9 वेगवेगळे प्रकार. त्याचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला बुक मध्ये मिळून जातील. आणि त्यानंतर मग आपण कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स पाहिल्या. पर्सेंटेज बाय मास, त्याची डेफिनेशन, इट इज द अमाउंट ऑफ द सोल्यूट इन ग्रॅम्स डिझॉल्व्ड पर 100 ग्रॅम ऑफ द सोल्युशन, पहिली टर्म W/W. दुसरी मोल फ्रॅक्शन, ती काय आहे मग, नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट प्रेझेंट इन द सोल्युशन. नंबर ऑफ, it is the ratio of number of moles of that component to the total number of moles of solution, that is all component present in the solution, called as a mole fraction. And the sum of mole fraction of solute and solvent in binary solution is equal to 1. मोलॅरिटी आला, आणि नंतर मोलॅरिटी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड पर लिटर ऑफ द सोल्युशन, called as a molarity, mole per liter.
आणि मोलॅलिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड पर किलोग्रॅम ऑफ द सॉल्व्हंट, दॅट इज मोल पर केजी, त्याचं युनिट झालं. मग आता या सगळ्यांचा विचार आपल्याला पुढच्या टर्ममध्ये पुढच्या पार्टमध्ये आपल्याला याचा सगळ्यांचा विचार करायचा आहे, येणार आहे त्या टर्म. ठीक आहे, लवकरच पुढचा पार्ट घेऊन येईल.